नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण किराणा दुकानामध्ये जातो, त्याचप्रमाणे मेडिकल शॉपमध्ये जातो, तिथून काहीतरी वस्तूची खरेदी करतो आणि ज्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचे पैसे द्यावे लागतात त्यावेळेस आपण आपल्या खिशामध्ये हात घालतो, आपला मोबाईल फोनवरती काढतो आणि त्या व्यक्तीचा QR कोड हा स्कॅन करतो आणि त्या व्यक्तीचे पैसे हे फोन पे, गुगल पे यासारख्या डिजिटल पेमेंटच्या ॲपच्या माध्यमातून करतो। हे झाले एक उदाहरण। आज अगदी छोट्या पानटपरीवाल्यापासून मोठे हॉटेल्स असतील, दवाखाने असतील, या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पेमेंटची सुविधा ही उपलब्ध करून दिलेली असते आणि आपल्यातील बरेच जण या गोष्टीचा वापर हे करत आहेत। आज कुठलीही ई-कॉमर्स वेबसाईट घ्या, तुमचं फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, त्याचप्रमाणे आपण ऑनलाईन स्विगी आणि झोमॅटोवरून खाणे ऑर्डर करतो। त्याचप्रमाणे आपण मोठमोठ्या सुपर मार्केटमध्ये जातो, जसे की डीमार्ट। या ठिकाणी आपण वस्तूची खरेदी केल्यानंतर कॅशने पेमेंट करण्याऐवजी आपण आपल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतो। म्हणजे आज डिजिटल पेमेंटचा वापर हा सर्व ठिकाणी वाढलेला आहे आणि हे एक आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार चांगले आहे। या गोष्टीचे फायदे आहेत, त्याचबरोबर काही तोटे सुद्धा आहेत। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिजिटल पेमेंटचे फायदे आणि त्याचबरोबरीने तोटे हे समजून पाहणार आहोत। तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। मित्रांनो, आपल्यातील बरेच जण आपल्या चॅनलवरले व्हिडिओ पाहत आहेत पण चॅनलला त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही, तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यानंतरच पुढचा व्हिडिओ पहा। मित्रांनो, प्रथम आपण डिजिटल पेमेंटचे फायदे पाहू। या पेमेंटचा सर्वात पहिला फायदा आहे तो म्हणजे सोयीस्कर आणि जलद व्यवहार। डिजिटल पद्धतीने पेमेंट करणे हे अगदी सोपे आहे आणि डिजिटल पेमेंटचे ग्राहकांसाठी वेगवेगळे पर्याय हे उपलब्ध करून दिलेले आहे। ग्राहक त्यांच्या सोयीनुसार या पर्यायांचा वापर करू शकतात। उदाहरणार्थ, आपल्या मोबाईलद्वारे आपले वेगवेगळे बिल भरणे असेल, त्याचप्रमाणे ई-वॉलेटद्वारे सार्वजनिक वाहतुकीचे तिकीट बुक करणे असेल, त्याचप्रमाणे फास्टॅगद्वारे टोल भरणे असेल, यासारख्या डिजिटल पेमेंटच्या सुविधामुळे आपला बराच वेळ हा वाचत असतो। त्याचप्रमाणे हे पेमेंट हे काही सेकंदामध्ये होते। आपण ज्यावेळेस एखाद्या किराणा मालाच्या दुकानात जातो त्या ठिकाणी काही वस्तूची खरेदी केल्यानंतर जर आपल्याला कॅशने पेमेंट करायचे असेल तर आपल्याला सुट्ट्या पैशांची मोठ्या प्रमाणात समस्याही जाणवत असते। पण डिजिटल पद्धतीने ज्यावेळेस आपण पेमेंट करतो त्यावेळेस आपण अचूक पाहिजे तेवढी रक्कमच समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो, त्यामुळे सुट्ट्या पैशाचा कुठे प्रश्नच उरत नाही। डिजिटल पेमेंटचा पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे सुरक्षित व्यवहार। भारतातील डिजिटल पेमेंटचे व्यवहार हे एका सुरक्षित आणि प्रगतशील यंत्रणेद्वारे चालवले जातात। या यंत्रणेद्वारे ग्राहकांच्या व्यवहारांची पूर्णपणे काळजीही घेतली जाते। त्यासाठी या यंत्रणेने वेगवेगळे उपाय आणि नियम हे बनवलेले आहेत। उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्या बँक खात्याचे आपल्याला वेळोवेळी KYC हे करावे लागते। त्याचप्रमाणे आपल्याकडून जर चुकीचा पासवर्ड टाकला असेल तर आपल्याला लगेच बँकेकडून SMS हे येत असतात। म्हणजे डिजिटल व्यवहार हे पूर्णपणे सुरक्षित आहेत। डिजिटल पेमेंटचा पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे ग्राहकांच्या हिताचे रक्षण। ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपल्या देशामध्ये एका तक्रार निवारण कक्षाची स्थापनाही केली गेलेली आहे। आपले वॉलेट चोरी झाले किंवा आपल्या पैशाची कुठे चोरी झाली तर आपण काहीच करू शकत नाही, त्या ठिकाणी आपले सर्व मार्ग हे संपलेले असतात। पण चुकीने आपले डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरी झाले तर आपण ते कार्ड ब्लॉक करून आपले व्यवहार हे पूर्णपणे थांबवू शकतो। चुकीने आपल्याकडून एखाद्याला जास्तीचे पैसे हे पाठवले गेले असतील तर तक्रार निवारण कक्षाकडे त्याची तक्रार करून आपले पैसे हे आपण परत मिळवू शकतो। एखाद्याची जर कुठे आर्थिक फसवणूक झाली असेल तर आपण तक्रार निवारण कक्षाकडे त्याची तात्काळ तक्रार केल्यास त्या फसवणुकीचे पैसे परत मिळवून देण्याची जबाबदारी ही त्या तक्रार निवारण कक्षाची आहे। वेगवेगळ्या आर्थिक पेमेंट पुरवठादारांकडून आपल्या आर्थिक फसवणुकीवर इन्शुरन्स दिला जातो आणि त्याद्वारे आपली ही जोखीम बऱ्यापैकी कमी केली जाते। डिजिटल पेमेंटचा पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे आर्थिक फायदा। डिजिटल पेमेंटला लोकप्रिय बनवण्यासाठी आपले सरकार आणि डिजिटल पेमेंट ॲपकडून वेळोवेळी कॅशबॅक आणि त्याचप्रमाणे डिस्काउंट हा
दिलेला जातो। त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने व्यवहार करतो त्यावेळेस आपल्याला काही क्रेडिट पॉईंट्स हे मिळत असतात आणि ते क्रेडिट पॉईंट्स आपण कॅशमध्ये रूपांतरित हे करू शकतो। या पद्धतीने आपला बऱ्याच प्रमाणात आर्थिक फायदा हा डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून होऊ शकतो। डिजिटल पेमेंटचा पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे आर्थिक गळती कमी करणे। आपल्या सरकारद्वारे जनतेसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात आणि त्या योजनेचे पैसे हे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांमध्ये वाटले जातात। उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, त्याचप्रमाणे PM किसान योजना असेल, या योजनेचे पैसे DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारे त्या लाभधारकाच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। यामुळे या योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार हा कमी होतो। त्याचप्रमाणे रोख व्यवहार कमी झाल्यामुळे नोटा छापणे आणि त्या सुरक्षित ठेवणे यावरील आपला खर्च बऱ्यापैकी कमी होतो। त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारामध्ये रोख रक्कम कमी असल्यामुळे दहशतवादी हल्ले आणि समाजविघातक कारवाया यासाठी पैसेच उपलब्ध होणार नाहीत। त्याचप्रमाणे पैशाची चोरीही होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे बनावट चलनाच्या समस्येपासून आपल्याला पूर्णपणे मुक्तताही मिळणार आहे। मित्रांनो, आता आपण डिजिटल पेमेंटचे तोटे हे थोडक्यात समजून पाहू। याचा पहिला जो तोटा आहे तो म्हणजे इंटरनेटची गरज। डिजिटल पेमेंट शिवाय आपण कोणतेही डिजिटल व्यवहार हे करू शकत नाही। सर्व डिजिटल व्यवहारांना इंटरनेटची गरज ही डिजिटल पेमेंटचा पुढचा जो तोटा आहे तो म्हणजे ऑनलाईन फ्रॉड। डिजिटल पेमेंट्स वाढल्यामुळे ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण हे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। त्यासाठी वेगवेगळे पर्याय हे वापरले जातात, आपल्याला वेगवेगळे आमिषे दाखवले जातात आणि त्या आमिषांना फसून आपण ऑनलाईन फ्रॉडमध्ये फसले जातो। याचा पुढचा जो तोटा आहे तो म्हणजे पैसे पाठवण्यावर मर्यादा। प्रत्येक डिजिटल पेमेंटसाठी प्रत्येक दिवसाचे लिमिट हे ठरवून दिलेले असते। त्या लिमिटपर्यंतच आपण त्या दिवसामध्ये पैसे हे पाठवू शकतो। त्याचप्रमाणे काही डिजिटल व्यवहारांमध्ये वेळेचे सुद्धा बंधन हे असते। डिजिटल पेमेंटचा पुढचा जो तोटा आहे तो म्हणजे पैशाची किंमत न कळणे। हा डिजिटल पेमेंटचा सर्वात मोठा तोटा आहे, कारण पैसे हे आपल्या हातून खर्च होत नाहीत, ते डिजिटल पद्धतीने डायरेक्ट समोरच्या व्यक्तीला सेंड होतात। त्यामुळे पैशाची किंमत ही आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे आपला होणारा वायफळ खर्च हा वाढतो। मित्रांनो, थोडीशी काळजी घेतली तर डिजिटल पेमेंट हे नक्कीच सुरक्षित आहे आणि यामुळे आपला फायदा तर होणारच आहे, त्याचप्रमाणे आपल्या देशाचा पण फायदा हा होणार आहे। तर तुम्ही जास्तीत जास्त डिजिटल पेमेंटचा हा वापर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। याला लाईक केले नसेल तर प्रथम लाईक करा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।